श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. खूप मोठं कार्य आहे आणि खूप कष्ट आहेत. कष्टाला पर्याय नाहीये. असं नाहीये की मला नुसतं कुठेतरी बसून लोकांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि लोकांना टोटल त्याच्यामध्ये क्लिअर करायचं आहे. हा विषय इतकासा नाही. हा विषय बाहेर जाऊन, आउटडोर वरती जाऊन, वाईल्ड वाईल्ड ट्रेक करून, ते संपूर्ण फुटेजेस गोळा करून, त्याची तशी सिनेमॅटोग्राफी करून, त्याची फोटोग्राफी करून, त्याचं प्रॉपर लेआउट बनवून, त्याची एक प्रॉपर एक प्रत्येक किल्ल्याची सिरीज बनवणं, तसं एक प्रत्येक किल्ल्याचा एक एपिसोड बनेल. डे आणि नाईट दोन्ही. म्हणजे डे ट्रेकमध्ये हाव हाव द फोर्ट लुक लाईक, what are the vastu completion and how it is organized. गड पुरुषांसंबंधित देवस्थानासंदर्भे तिथे काय अस्तित्व आहे. what are the existences about god and goddess on that particular fort and how it is correlated with छत्रपती शिवाजी महाराज and how these फोर्टमन म्हणजे त्यांना गड पुरुष असं म्हणू शकतो. ठीक आहे. हाऊ these spirits are engaged and how they got disappeared and how they will come to the living circuit of the human being. Everything, न bhuto न bhavishyati. Everything which is coming under human consideration, that I will be compiling it in a such a way so the whole episode will be created of that particular fort. So we are on that practice. तुम्ही बघितलं असेल की मी आता मलंगडला चाललो होतो, मलंगडची रेकी करायला चाललो होतो, आहे की नाही. मलंगडची रेकी करायला चाललो होतो, तर ऑन द वे जाताना जरा ग्रीनरी वाटली म्हणून जरा गाडी थोडीशी साईडला घेतली. गाडी थोडी साईडला घेतली, गाडी थोडी बाजूला घेतली आणि मग थोडे ड्रोन शॉट्स काढले, म्हणजे थोडी ग्रीनरी बघायला तुम्हाला मिळाली असती त्या दृष्टिकोनातून. म्हणजे ड्रोन शॉट्स घेतले. कारण आता गडांचं रेकी होणं माझ्याकडे सुरू आहे. मी रेकी करतोय गडांची. रेकी केल्यानंतर मला तिथले जे स्पिरिट्स आहेत त्यांच्याशी माझं कॉन्व्हर्सेशन सुरू आहे. जरा काळ भैरव स्वामी समर्थ शिवलीला मृत व्यक्ती मृत मृत व्यक्ती काही. हा चालेल, चालू ठेवा. ब्राह्मण व जंगम लोक एकच ना. आम्ही लिंगा समाजाचे आहोत. आम्ही जंगम लोकांना गुरु मानतो. चालेल ना ताई. अच्छा, ऑन द वे टू मलंगडचा व्हिडिओ आवडला. कारण सगळं प्रॉपर इन प्रत्येक तुम्हाला एक गोष्ट मी आज सांगेन. गडांबद्दल काही महत्वाच्या गोष्टी मी आज स्टडी केलेल्या आहेत. गडांबद्दल काही महत्वाच्या गोष्टी मी स्टडी केल्या आहेत, त्या तुम्हाला सांगण्याची मला खूप इच्छा आहे. ते ध्यान मार्गातून काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. तर तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे का? गडांबद्दल काही महत्वाच्या गोष्टी कळालेल्या आहेत. येऊ देत, लोकांना येऊ देत. गणपती बाप्पा मोरया. दीपक भाऊ देवरे, कसे आहात देवरे? अच्छा, रेकीच्या तुमच्या 2 डिग्र्या झालेल्या आहेत. पण आई म्हणजे काय होतंय, म्हणजे याच्यात काय होतंय, माझ्याकडे जी रेकी आहे ती काय मला कोणी शिकवलेली नाहीये. माझ्याकडे जी रेकी आहे ती महाराजांकडून आलेली रेकी आहे.
दादा तुम्ही पुणे जिल्ह्यातील गड कव्हर करत आहात का? हो करतोय. पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातले गड किल्ले ओपन झाले की ताबडतोब सांगा. सिंहगड पण बंद आहे, तोरणा पण बंद आहे. ठीक आहे. तर पुणे जिल्ह्यातील गड कव्हर करायचे आहेत. सध्या मी काय करतोय, मी ठाणे जिल्ह्यामध्ये असल्या कारणाने जरा जवळच्या जवळ मी जरा धावपळ करतोय. प्लस पावसाचा अनुमान घेतोय, धुक्याचा अनुमान घेतोय, ढगाचा अनुमान घेतोय. त्या पद्धतीने मी थोडंसं जवळच्या जवळ मी धावपळ करतोय. पुणे जिल्हा करायला काही हरकत नाही, पण तिथे मग वस्ती होऊ शकते भविष्यामध्ये. त्यामुळे इकडच्या गडाचं मी व्यवस्थित अनुमान घेतोय पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतंय की माझा जो होल्ड आहे अभ्यासाचा तो वाढत जातोय, त्याच्यामुळे वाढत जातोय. जरा स्वामी सारामृत पारायण कसे करायचे? ठीक आहे ताई, पारायण करायचे स्वामी सारामृत तर मी युट्यूबवरती आपला एक व्हिडिओ टाकलेला आहे. 3 दिवसात तुम्हाला तुमच्या त्रासातून खूप फरक जाणवेल. तुम्ही फक्त 3 दिवसीय स्वामी समर्थ सारामृताचा पाठ सांगितलेल्या पद्धतीने करा. आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे दत्त प्रबोधिनी पब्लिकेशनच्या, त्याच्यावरती टोटल तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील. हा चालेल पाटील भाऊ, मुलीच्या हाताने सत्यनारायणाची पूजा केली तरी चालेल. का तिच्यामध्ये परमेश्वरी वास नाहीये? मुलगी आहे म्हणून काय झालं? मुलगी आहे म्हणून काय झालं? सत्यनारायणाचं तुम्ही आवाहन करताय. सत्यनारायणाच्या आवाहनामध्ये सत्यनारायणाच्या सगळ्यात जवळ कोण आहे? लक्ष्मी आहे ना. नारायणाचे पाय कोणी धरलेत? लक्ष्मीने धरलेत ना. नारायणाने कोणी दुसऱ्याला पाय दिलेत का धरायला? मग आपली मुलगी ही आपली लक्ष्मी आहे. मग जर लक्ष्मी जर नारायणाची सेवा करणार तर नारायण येणार ना. हा एकदम सोपा त्याच्यामध्ये विषय आहे. अरे वा, स्मशान पारायण करताना दत्त महाराज दर्शन झाले, खूप छान झालं. अच्छा, जानकी जीवन राम चालू झाले ताई. अतिसुंदर ताई, खूप लवकर म्हणजे चांगल्या पद्धतीने करा ताई. जानकी जीवन राम सगळं हळूहळू हळू सगळं आपल्याला व्रत, रामव्रत चांगलं करता येईल ताई. खूप समाधान मिळतं मनाला, खूप आधार मिळतो, मनाला खूप सन्मान मिळतो ताई. जरा मला तुम्हाला भेटायचं आहे ठाण्यामध्ये. शक्यता फार कमी आहे, शक्यता फार कमी आहे, कारण की वेळच नसतो. आनंद आहे, आनंद आहे, खूप चांगली गोष्ट आहे. दत्तमाला मंत्राचा मी व्हिडिओ बनवतो ताई, चांगला व्हिडिओ बनवतो दत्तमाला मंत्राचा. माझ्याकडे पूर्ण दत्तमाला मंत्र आहे टोटल. तो दत्ताथर्वशीर्षाशी जोडलेला आहे. दत्ता अथर्वशीर्षाशी जोडलेला आहे. दादा रोज तुम्ही किती वेळ सेवा करता? तर सेवेचे पण भाग पडतात ना. मी जनसेवा पण करतो, रुग्णसेवा पण करतो, आहे की नाही. आणि मी रुग्णसेवेमध्येच ईश्वर सेवा मानतो. रुग्णसेवेमध्येच ईश्वर सेवा मानतो. रुग्णसेवा हीच माझ्याकडे ईश्वर सेवा. मग माझ्याकडे येणारी जी लोक आहेत ते मानसिक स्तरावरती त्रासलेले आहेत, परिस्थिती स्तरावर बाधलेले आहेत, शारीरिक स्तरावर बाधलेले आहेत, आर्थिक स्तरावर बाधलेले आहेत, सामाजिक स्तरावर बाधलेले आहेत. मग हे सगळे काय होत आहेत की काळानुरूप आणि वेळेला अनुसरून जे त्यांना बाधा झाले हे रुग्णस्तर आहेत. जे सुदृढ होण्या हेतू आपल्याकडे येतात आणि आपण महाराजांसमक्ष त्यांना सगळ्यांना उभं करतो. आणि म्हणजे महाराज काय करतात, त्यांना त्यांचं जे काय असेल त्यांच्या नियतीप्रमाणे, त्यांच्या नीतिमत्तेप्रमाणे महाराज त्यांना देतात. निकमताई श्री गुरुदेव दत्तताई एकदम व्यवस्थित आहे. पण नाही ना साळवी, असं नाही ना होत, असं नाही ना होत. मी 15 दिवस तुम्ही असलात तरी माझ्याकडे वेळ पाहिजे. माझ्याकडे तर वेळ पाहिजे की नको? मी खूप टाईट आहे, कंडिशन माझी खूप टाईट आहे. तुम्ही विश्वास नाही ठेवणार. सकाळ सकाळी माझी काही कामं असतात, ती कामं झाल्यानंतर मी त्याच्यानंतर फक्त आणि फक्त मला 15 मिनटं फक्त झोप मिळालेली आहे. 15 मिनटं झोप घेतली मी 10 वाजल्याच्या नंतर, उठलो आणि तयारीला लागलो.
आता लाईव्ह झाल्यानंतर मला बाकीची काम आहेत, पटकन दुसरीकडे. टाइम थांबायला आहेच कुठे. बाधा होऊ नये त्यासाठी तुम्ही काय करायचे ताई, तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल बघा, त्याच्यामध्ये टोटल मी उपाय दिलेत, सगळे उपाय दिलेले आहेत, सगळे विनामूल्य उपाय त्याच्यामध्ये आहेत, तर ते तुम्ही करा. बरं, एक व्हिडिओ 16 सोमवारच्या व्रतासाठी पण करतो. अतिसुंदर झालं. काळा भैरव खारे पाट्याला दर्शन घेऊन आले. अतिसुंदर, अतिसुंदर, अतिशय आनंद झाला. ऍडव्होकेट स्मिता ढेपे ताई एकदम व्यवस्थित आहे ताई. लासन करताय श्री गुरुदेव दत्तताई. दादा एकदा बोला ना. काय बोलू गुरव? श्री स्वामी समर्थांना सगुण उपासना खूप प्रिय आहे का? हो, स्वामी समर्थांना सगुण उपासना प्रिय आहे, पण त्या सगुण उपासनेमध्ये स्वामी म्हणतात की तुम्ही कर्मकांड करू नका. ही सगळी ताई दत्तसेवाचे राम नाम व्रत ही दत्तसेवाच आहे. मूर्ती दान नाही करायची पाटील भाऊ, मूर्ती दान नाही करायची. दादा प्रारब्धाच्या कर्मातून मुक्त कसे व्हावे? प्रारब्ध कर्मातून मुक्त व्हायचं असेल तर नामाला वाहून घ्या. महाराजांनी तुमचा योगक्षेम घेतला पाहिजे, म्हणजे जे कर्म होते त्यांच्या इच्छेने होत आहे. म्हणजे तुम्ही कर्म प्रारब्धाच्या पटरीतून बाजूला होता आणि अकर्माशी तुम्ही जोडले जाता. माटेताई श्री गुरुदेव दत्त. ताई देशपांडे श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आय होप सगळ्यांची गणेश चतुर्थी शिवब्रह्माचा वाचक गणपती जो आहे भस्म गणपती त्याच्या सेवेत गेलेली आहे. बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पाचं अग्नीमध्ये विसर्जन केलेलं आहे. काही ठिकाणी अग्नीमध्ये वेगवेगळ्या देवतांची रूपं दिसलेली आहेत. काही ठिकाणी काळ भैरव पण अग्नी दिसलेला आहे. शिवब्रह्माचा वाचक भस्म गणपतीचं अग्नीमध्ये विसर्जन झालेलं आहे. अच्छा, मला भेट. गोवा कधी याल? गोव्याला नाही, पण सावंतवाडीला तर येणं आहेच. गोव्याचं काही अजून प्लॅनिंग नाही झालं, पण अवश्य गोव्याचं प्लॅनिंग लवकरच होईल. चौगुलेताई श्री गुरुदेव दत्त. चौगुलेताई श्री गुरुदेव दत्त. दादा स्क्रीनशॉट पाठवले तुमच्या नंबरवरती, प्लीज बघून घ्या. बर बर, नंतर बघतो दादा. सातत दादा फक्त नामस्मरण मला खूप फरक पडला. आनंद आहे ताई, करत राहताय नामस्मरण. फरक पडला म्हणून बंद नाही करायचं. काळ भैरव आणि दत्त महाराजांचं नातं दोघे एकच आहेत. दत्त महाराज जर कल्याणकारी शिवच्या रूपामध्ये आहे, तर काळ भैरव प्रलयंकारी रुद्र आहे. दोन्ही नाण्याच्या बाजू आहेत, मूळ ज्यांचे मूळ सद्गुरू आहेत. हे दोघे सद्गुरू स्वरूप आहेत. काळ भैरव चरणी 2 श्वान आहे, त्याला काळ आणि वेळ असं म्हणतो, आणि महाराजांच्या चरणी 4 श्वान आहेत, त्यांना 4 वेद असं आपण म्हणतो. कळलं? हो दादा, जेव्हा काळ भैरव त्याच्या अग्निहोत्र केलं दर्शन झाले. आनंद आहे ताई, होणार ताई तुम्हाला. ताई तुम्हाला दर्शन होणार ताई. तुम्ही ते ट्युनिंग मध्ये बसलेला आहात. तुम्हाला इव्हन ते स्मशान पारायण पण तुम्हाला सिंक्रोनाइज झालंय. आता तुम्ही ते सोडू नका. सत्व तुमचं जागृत झालेलं आहे, आणि सत्व जीवनामध्ये एकदाच जागृत होतं, परत परत होत नाही. त्यामुळे सत्व जे जागृत झालेलं आहे, सत्व जे जागृत झालेलं आहे ते सत्व टिकवायचं असतं ताई. सत्व टिकवायचं असतं ताई. खापरे श्री गुरुदेव खापरे. अरे हात कुठे? आज येताय का तुम्ही खापरे संध्याकाळी? आज संध्याकाळी येणार आहात का तुम्ही खापरे? आपल्या इकडे पोलीस स्टेशनमध्ये प्रोग्राम आहे. आपल्या इकडच्या पोलीस स्टेशनमध्ये प्रोग्राम आहे, संध्याकाळी येणार आहात का?
मला तर वाटतं खापरे तुम्ही आले पाहिजे, तुम्ही आल्यावरती एकदम मस्त वाटतं. जरा दत्तप्रभूंनी मेसेज तुमची संवाद साधता येईल का? ॲपवर तुम्ही मार्गदर्शन करता का? माझ्याशी कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी फक्त अपॉइंटमेंट सिस्टम आहे. दुसरं आजीवन साधक आहे. 2 सिस्टम माझ्याकडे आहेत. ठीक आहे. आणि तिसरं तुमचे व्हिडिओज आहेत. व्हिडिओजमध्ये जे काही कमेंट्स येतात त्याच्यामधून मी काही काही चांगले कमेंट्स उचलून त्याच्यात ते व्हिडिओ बनवतो. माझ्याशी डायरेक्ट कनेक्शन नाही होऊ शकत, माझ्याकडे तेवढा वेळ पण नसतो. गड पुरुषाची माहिती सांगणार होतो. एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. ते येतो मी त्या लाईनीवरती, मी येतो त्याच्यावरती, मी येतो. किल्ल्यांचं रेकी माझं जे सुरू आहे ना, सावंतवाडीत कधी येणार आहात? सावंतवाडीत येणार आहे, पण पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीच्या माध्यमातून येणार आहे. कारण तिथे काही काही आपले सबस्क्रायबर्स आहेत, त्यांच्या घरामध्ये काही ना काहीतरी मुवमेंट्स आहेत. तर ते मुवमेंट्स त्यांना कळत नाही आहेत. तर ते म्हणाले की जे तुम्ही आपण सांगितलं ते आम्हाला बघायचं आहे. तर त्यांना ते बघायचं. आणि त्या दिवशी काय झालं, एक सावंतवाडीची एक अपॉइंटमेंट झाली. त्याच्यामध्ये नवरा बायको होते. नवरा आउट ऑफ द इंडिया आहे आणि त्याची बायको म्हणजे ती ताई आहेत, त्या इथेच राहायला आहेत. तर ते त्यांच्या घरामध्ये मी सांगितले की अमुक अमुक शक्तीचा वास आहे. ज्या वेळेला व्हिडिओ कॉल झाला, कट केला, तर त्याच रात्री त्यांच्या मुलीला घरामध्ये ते दिसलं जे त्यांना मी व्हिडिओ कॉलमध्ये सांगितलं. त्यांच्या मुलीला दिसलं स्पष्ट घरामध्ये, जे त्यांना मी व्हिडिओ कॉलमध्ये सांगितलं. आणि घराच्या कुठल्या बाजूला आहे ती ते पण त्यांना सांगितलं. घराच्या कुठे आहे ती ते पण मी त्यांना सांगितलं. आता ते म्हणत आहेत की लवकरात लवकर त्यांचं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे, कुडाळला इन्व्हेस्टिगेशन आहे, गोव्याला पण होईल. तर या सगळ्या सिरीजमध्ये दिवसा मला थोडा वेळ भेटेल. दिवसा मला एक थोडीशी विंडो भेटेल. कारण दिवसभरामध्ये रेकॉर्डिंग्स पण आहेत, आहे की नाही, रेकॉर्डिंग्स पण आहे. तर दिवसा मला थोडीशी थोडीशी वेळ भेटेल. अर्धा एक तास माझ्याकडे वेळ मी काढू शकतो. जास्त वेळ देता येणार नाही, कारण की माझी खूप धावपळ आहे. हरकत नाही ताई, उशीर झाला हरकत नाही. देर आहे दुरुस्त आहे. आहे की नाही. आता काय झालं, आता मी तुम्हाला त्या ह्याच्यावरती येतो, किल्ल्यांवरती येतो, गड किल्ल्यांवरती येतो. गेल्या काही महिन्यांपासून जसं आपण आपल्या नजरेसमोर आपलं साध्य साध्य आपण ठेवतो. तर माझं साध्य काय आहे? दत्तचरण. हा, साध्य काय आहे? दत्तचरण, दत्त पादुका. श्री नरसिंह सरस्वती दत्त पादुका, कमली पादुका, कमली नतमस्तक होता स्थिती सुखमय झाली. हा, तसंच महाराजांच्या अनुमतीने महाराजांच्या अनुमतीने मी काही क्षणासाठी मी गडांना साध्य केलं. काही दादा तुमच्या टाइम ट्रॅव्हलिंगसाठी माझ्याकडे एक काल भैरव मंदिर वर्षापूर्वीचे आहे. बरं, एक काम करा, मला त्याचे डिटेल्स द्या. मला त्याचे डिटेल्स द्या सातपुते, मला द्या. मी त्याचं हे करतो, टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये जातो, त्याच्या बघू दे त्याच्यासोबत काय काय आहे ते. त्याच्यावर पण मी येतो तुमच्यासाठी. टाइम ट्रॅव्हलिंगवरती पण येतो. पहिले मला एक विषय क्लिअर करू दे, म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट येईल पुढे कसं जायचं. हा, तर नरसिंह सरस्वती दत्त पादुका, कमली पादुका, कमली नतमस्तक होता स्थिती सुखमय झाली. हा, मग त्याच्यामध्ये मी काय केलं की महाराजांना विनंती केली, महाराज मला या गड किल्ल्यांचं ना मला आभामंडळ बघायचंय. मला या गड किल्ल्यांचं आभामंडळ बघायचंय. कारण ऐतिहासिक ठेवा आहे आपल्या महाराष्ट्राचा. आपल्या महाराष्ट्राची प्राथमिक ओळख जी आहे ते आपल्या इकडचे गड किल्ले आहेत. ही आपली प्राथमिक ओळख आहे. हा, आणि ही ओळख आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दिली. आणि हीच आपली ओळख अबाधित राहणं ही काळाची गरज आहे. आताच्या येणाऱ्या जनरेशनची गरज आहे. ही
कारण हीच आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीच्या माध्यमातूनच आपण आपल्या मुख्य प्रवाहाशी एकरूप राहू शकतो. तर मग त्यात काय झालं की देवस्थानांनी मला देवस्थानाने परमिशन दिली की तू गड किल्ल्यांचं ध्यान कर. गड किल्ल्यांचं ध्यान कर. मग त्याच्यातून तुला गड पुरुषांशी कनेक्ट झाला की तुला काय चांगलं करता येतं लोकहित जनहितासाठी ते तू कर. पण एक लक्षात ठेव, गड किल्ल्यांसोबत लोक ऑलरेडी जोडलेली आहेत. त्या लोकांमध्ये गड किल्ल्यांबद्दल सन्मान, तीर्थस्थान आणि अभिमान वाढला पाहिजे. सन्मान वाढला पाहिजे त्यांना की आमच्याकडे हा ठेवा आहे, ऐतिहासिक ठेवा आहे, त्याची आम्ही जपणूक केली पाहिजे, त्याची आम्ही स्वच्छता ठेवली पाहिजे. तीर्थस्थान त्यांनी केलं पाहिजे आणि त्याचा अभिमान त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला दिला पाहिजे. विषय कळला? तर त्याच्यामध्ये काय झालंय, मग मी नित्यनेमाने गड किल्ल्यांचं अध्ययन करायला सुरू केलं. त्याच्यामुळे जवळचेच गड किल्ले मी जास्तपणे कॉन्सन्ट्रेट करायला घेतलं. त्याच्यामध्ये बरेच किल्ले असे आहेत. मी पुण्याला पण गेलो, तसं केंजळगडला गेलो. तिथे पण महाराजांनी स्वराज्य शपथ घेतली होती. ठीक आहे, केंजळगडला गेलो. त्याच्यानंतर मी बाकीचे गड किल्ले फिरलो. ठीक आहे, आता हे हरिश्चंद्रगड आहे, तिथे पण गेलो होतो. तिथेही गेलो होतो. त्या पण खाली होतो, वरती का नाही गेलो, कारण की ढगं खाली उतरलेली होती. पूर्ण माळशेच मध्ये ढगं उतरलेली होती. तसं मी आपल्या गाडीमध्ये गोप्रो लावून तसं मी ते रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर तुम्हाला जर बघायचं असेल की ढगांमध्ये माळशेज घाट कसा दिसतो, जर तुम्हाला लोकांना इंटरेस्ट असेल की की माळशेज घाट हा ढगांमध्ये व्यापलेला आहे, पावसात व्यापलेला आहे. थोडा थोडा पाऊस पडत होता. गोप्रोने गोप्रो बाहेर काढून गाडीच्या बाहेर गोप्रो काढून त्याने पूर्ण सिनरी त्याने कव्हर केलेली आहे. तर तुम्हाला जर बघायचं असेल की ढगामध्ये व्यापलेला माळशेजचा रस्ता कसा दिसतो, मग तुम्ही मला कमेंट टाका, मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. विषय कळला? मग गड किल्ल्यांमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले काय झालं की म्हणजे याच्यामध्ये गडाला प्रत्येक गडाचा आभा मंडळ आहे. प्रत्येक गडाचं एक ओरा आहे. प्रत्येक गडाचा एक ओरा आहे. तुम्हाला हा विषय कळला का मी काय बोललो? प्रत्येक गडाला एक ओरा आहे. नाही, रायगडला नाही गेलो. रायगडला खरंच नाही गेलो. माझ्यासोबतचे जे माझे सहकारी आहेत ना, ते रायगडला गेले होते. मला नाही जमलं जायला रायगडला. जायचंय रायगडला पण नाही जमलं जायला. मग आता याच्यामध्ये तुम्हाला हा विषय कळला का सगळ्यांना की गडाचा ओरा? मला पहिले कमेंट करा, कारण की हा विषय खूप टेक्निकल आहे. प्रत्येक गडाचा एक ओरा असतो. प्रत्येक गडाचा एक ओरा असतो. मला कमेंटमध्ये सांगा काय होतंय, की मग ते गोंधळ होतो, मग तुम्हाला कळालं नाही तर प्रॉब्लेम आहे. प्रत्येक गडाचा एक ओरा असतो. ठीक आहे, व्हिडिओ पाठवतो मी. अवश्य व्हिडिओ दाखवतो. मग आता ह्याच्यामध्ये त्या गडाच्या ओरामध्ये आता लक्षात द्या, मी तुम्हाला काय म्हणतो ते बारकाईने ऐका. खूप अतिशय सूक्ष्म विषय आहे. इवन तुम्ही सुद्धा सगळं करू शकता. मी जे तुम्हाला सांगतोय ते. तर त्या गडाच्या ओरामध्ये एकूण 3 प्रकारचे ओरास दिसतात. गडाला 3 प्रकारचे ओरास दिसतात. सगळ्यात पहिला जो ओरा दिसतो तो ग्रीन कलरचा दिसतो.
दुसऱ्या प्रकारचा ओरा जो आहे तो ब्ल्यू कलरचा दिसतो. पहिला ग्रीन कलरचा ओरा दिसतो, दुसऱ्या ब्ल्यू कलरचा ओरा दिसतो. ठीक आहे. आणि तिसरा जो ओरा आहे तो ग्रे कलरचा दिसतो. आता हे कसं बघायचं हे पण तुम्हाला सांगतो. हे कसं बघायचं हे पण तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये 3 प्रकारचे ओरा दिसतात. त्याच्यामध्ये गड पुरुषांचं जे अस्तित्व आहे हा, एका माणसाप्रमाणे ताई, एका माणसाप्रमाणे टोटल 3 प्रकारचे ओराज आहेत. टोटल 3 प्रकारचे ओरा गडाला दिसतात. ठीक आहे. टोटल 3 प्रकारचे ओरास त्या गडाला दिसतात. पण ते लक्षात द्या, गडाचा पूर्ण फ्रंट व्ह्यू तुम्हाला प्रॉपर बघता आला पाहिजे. तुम्हाला लोकांना कळतंय का मी काय म्हणतोय ते? जर कळत असेल तर हो बोला, नसेल तर हो नाही बोला. कारण की अतिशय बारकाईचा विषय आहे. दादा आम्हाला पण ओरा बघायला शिकवा. ताई शिकाल ना तुम्ही, ताई मी आहे ना शिकवायला, तुम्ही कशाला चिंता करता? गडांना पण ओरा असतो. आणि हा ओरा जो आहे हा 2 फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतो. एक फोटो फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतो आणि एक ध्यान माध्यमातून बघायला मिळतो. एक फोटो फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतो आणि एक ध्यान माध्यमातून बघायला मिळतो. आता ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे कलर्स त्याच्यामध्ये प्रत्येक गडाला दिसतात. ठीक आहे. आणि ते एकदम फेंट दिसणार तुम्हाला. कारण काय होतं की त्या गडावरती किती पब्लिक इंटरॅक्शन आहे त्याच्यावर डिपेंड आहे की त्याचा ओरा किती डॅमेज झालेला आहे किंवा त्याचा ओरा किती एनर्जायझेड आहे. विषय पब्लिक इंटरॅक्शनवर डिपेंड असतं की त्या गडाला किती लोकांनी एक्सप्लोर केलेलं आहे, किती लोकांनी तिथे त्यांचे पाय लावलेले आहेत, तिथे किती स्वच्छता आहे, तिथे किती कर्म केले गेलेले आहेत, चांगले कर्म किती केलेले आहेत, वाईट कर्म किती केलेले आहेत. हा, याच्यावरती याच्यावरती त्या गडाचा ओरा असतो. त्याच्यामध्ये टोटल 3 प्रकारचे ओराज आहेत. एक ग्रीन कलरचा ओरा आहे, एक येल्लोइश कलरचा ओरा आहे आणि एक ब्ल्यू कलरचा ओरा आहे. तर गडपुरुष जे आहेत, आपलं जे गडपुरुषांचं जे आपलं चाललेलं कार्य, गडपुरुष जे आहेत, काही ठिकाणी गडांवरती गडपुरुष आजही आहेत. काही ठिकाणी गडपुरुषांचं स्पिरिट जे आहे ते विस्थापित झालेलं आहे. काही ठिकाणी गडपुरुषांचं स्पिरिट विस्थापित झालेलं आहे. काही ठिकाणी गडांवरती गडपुरुष नाही आहेत, काही ठिकाणी गडपुरुष नाही. तर त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये जो गड ग्रीन कलरच्या ओरामध्ये आहे, विषय समजून घ्या मी काय म्हणतो. जो गड ग्रीन कलरच्या ओरामध्ये येतो त्या गडावरती, जो गड ग्रीन कलर, याच्यामध्ये काय होते की ग्रीन कलरच्या ओरामध्ये काय झालेले सांगतो मी तुम्हाला. तिथे खूप वाईट कर्म केली गेलेली आहेत. हे याचा अर्थ असा नाही आहे की ग्रीन कलरचा ओरा आहे म्हणजे सर्व हिरवगार दिसतं. हा त्याचा अर्थ नसतो. हा त्याचा अर्थ नसतो. कृपया करून गैरसमज करू नका. ओराचा स्टडी वेगळा आहे. ग्रीन कलरचा ओरा जो आहे ना, तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे ना हा निगेटिव्ह लेवलवरती असतो. येल्लो कलरचा जो ओरा आहे त्याच्यामध्ये थोडासा रेडिश फेंट असतो. येल्लो कलरमध्ये थोडा रेडिश फेंट असतो. त्या गडांवरती गडपुरुष विस्थापित झालेले असतात आणि तिकडे देवस्थान आणले गेलेलं असतं. ठीक आहे. आणि तिसऱ्यामध्ये जो गड आहे त्याचा जो ओरा जो ब्ल्यू कलरचा असतो, तिथे गडपुरुषांचं अस्तित्व असतं. तिथे गडपुरुषांचं अस्तित्व असतं. तर अशा 3 पद्धतीचे गड आहेत. त्याच्यामध्ये कॅटेगरी आहेत. पहिल्या कॅटेगरीमध्ये ज्याचा ओरा गडाचा ग्रीन कलरचा आहे,
दुसरा गड आहे त्याचा त्याचा रेडिश येल्लो कलरचा ओरा आहे. तिथे देवस्थान आहे, पण तिथे गडपुरुषांचं अस्तित्व तिथे नाहीये, ते विस्थापित झालेले आहेत. आणि तिसरा जो गड आहे तिथे ब्ल्यू कलरचा ओरा असतो, तिथे गडपुरुष असतात. आता आपण याच्यामध्ये करेक्शन कुठे करू शकतो, जिथे रेड आणि येल्लोइशचं ट्रान्झिशन आहे कलरचं, तिथे तुम्ही त्यांना ब्ल्यू मध्ये आणू शकता. तिथल्या गडपुरुष जे विस्थापित झाले त्यांचं आवाहन करून तुम्ही त्यांना तिथे स्थानबद्ध करू शकता. एवढं तुम्ही करू शकता. पण ज्या गडांवरती ग्रीन कलरचा ओरा येतो, ग्रीन कलरचा ओरा येतो, हा ग्रीन विश, बरोबर आहे, तुम्ही हे बरोबर पकडलं. ग्रीन कलरचा ओरा येतो, तिथे खूप विचित्र कर्म झालेली आहेत. मग ते मुघलांच्या काळात असू शकतं, ते ब्रिटिशांच्या काळात असू शकतं. तिथे खूप कत्तल झालेली असतात, तिथे खूप कत्तल झालेली असतात, तिथे खूपच त्रास असतो. मग आपण काय करणार आहोत, आपण याचं प्रॉपर कॅटेगरायझेशन करू. आपण याचं प्रॉपर कॅटेगरायझेशन करूयात. बरं, आतापर्यंत या 3 कॅटेगरी कळाल्या का तुम्हाला सगळ्यांना? तुम्हाला या 3 कॅटेगरी कळाल्यात का? नाही कळायला तर परत विचारा. आणि ज्यांना काही पर्सनल प्रश्न आहे त्यांनी प्रतिनिधीने कॉन्टॅक्ट करा, नंबर तुम्हाला दिलेले आहेत. व्यवस्थित कळालं का? म्हणजे जर तुम्हाला एवढं कळालं ना, तर त्याच्या पुढची पण स्टेप तुम्हाला कळेल. आता मी तुम्हाला घरचा अभ्यास पण देणार आहे. छत्रपती शिवरायांसाठी मी तुम्हाला त्यांना जाणून घेण्या हेतू, त्यांच्या ऐतिहासिक वास्तूला समजून घेण्या हेतू मी तुम्हाला घरचा अभ्यास पण देणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी या घरचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही सगळेजण घरचा अभ्यास करणार आहात. त्याने काय त्याने काय होणार आहे, तुम्हाला गड किल्ल्यांचा अभ्यास घर बसल्या होईल. तुम्हाला त्यासाठी अंतर्यामी होण्याची गरज नाहीये. अंतर्यामी होण्याची गरज नाही. आणि तुम्हाला काय खर्च पण नाहीये. ज्यांना हे नाही कळालं, जे मी काही बोललो, त्यांनी परत एकदा हे लाईव्ह सेशन बघा. ब्ल्यू ओरा हा अतिशय पावन असतो, हा अतिशय पॉझिटिव्ह असतो. ब्ल्यू ओरा हा अतिशय पॉझिटिव्ह असतो. विषय कळला? आणि जो पिवळा मी रंगाचा सांगितला, पिवळ्याला रेडिश फेंट असतो, पिवळ्याला रेडिश फेंट कलर असतो. तर त्या ठिकाणी जमिनीशी जोडलेले एनर्जीज असतात, म्हणून त्यांना रेड कलरचा फेंट असतो. रेड कलर असतो त्यांना. जमिनीशी जोडलेल्या एनर्जीज असतात त्या. मग त्या एनर्जीज कुठल्या असू शकतात, त्या पॉझिटिव्ह असू शकतात, ते निगेटिव्ह असतात. पण तिकडे गेल्यानंतरच ते कळेल की त्या एनर्जीज कुठल्या आहेत. कारण की तिकडे गेलेले, तिकडे काही समजा काही काही कारस्थानं झाले तर त्यातल्याही गोष्टी तिथे असतात. आणि जो ग्रीन कलरचा जो ओरा असतो, त्याच्यामध्ये खूप त्रास असतात, त्याच्यामध्ये खूप निगेटिव्हिटी असते, त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी असते. तिकडे गडपुरुष तिथे राखणदारीसाठी नसतात. मग तिथे गडपुरुषांना आपण पाहिजे तर त्या गडाची रेखी, त्या गडाचं प्युरिफिकेशन झालं, त्या गडाची क्लिअरिटी आली, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे चेंजेस होतात ट्रान्सफॉर्मेशनमध्ये त्या पर्टिक्युलर ओराची, त्याच्यानंतर मग गडाचं ते गडपुरुष तिथे येऊ शकतात क्षेत्रपालाच्या कृपेने. टोटल 3 कॅटेगरी आहेत. पहिला जो गड आहे तो ग्रीन कलरचा ओरा मारतो, ग्रीन कलरची एनर्जी दाखवतो, म्हणजे तिथे खूप काही घटना घडलेल्या असतात, निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट असतो. दुसऱ्या प्रकारची कॅटेगरीमध्ये जे गड किल्ले आहे त्याच्यामध्ये येल्लोइश आणि रेडिश कलरचं कॉम्बिनेशनचा तिथे ओरा असतो. त्याच्यामध्ये देवस्थानाचं तिथं अस्तित्व असतं, पण गडपुरुष तिथून विस्थापित झालेले असतात. मग त्या विस्थापित झालेल्या गडपुरुषांना तिथे बोलवू शकतो आपण, जेणेकरून त्यांना त्यांचं जे काही मूळ तत्व आहे ते तिकडे त्यांना अबाधित ठेवता येईल. तिसऱ्या कॅटेगरीमध्ये जे काही गड आहे ते डायरेक्ट ब्ल्यूइश कलरचा ओरा देतात, ते एकदम पॉवर पॅकमध्ये आहेत, ते तिकडे देवस्थानी आहे, तिथे गडपुरुषी आहे, पण गडपुरुष तिथे त्यांना समजा आपण वाण दिले किंवा त्यांना तिथे मानाची काही जागा आहे, ती जागा जर ठरवून दिली आणि तिथे जर त्यांचं समजा पूजनात्मक कार्य झालं,
तर ते पूर्ण गडाला पूर्ण ते सुजलाम सुफलाम करून टाकतील आणि महाराजांचा टाइम ट्रॅव्हलिंगचा तुम्हाला फायदा होईल. विषय कळला का तुम्हाला? मी पुढे सरकू का आतून? पुढे सरकायचंय काय? मी तुम्हाला आतापर्यंत जे मी बोललो ते लक्षात आलं का? अरे, 1 महिन्यानंतर हॉस्पिटलमधून आलात. बरं बरं, आता काळजी घ्या व्यवस्थित. तुम्हाला सगळ्यांना मी जे म्हणालो ते व्यवस्थित कळालं का? कोणाला काय डाऊट वगैरे आहे का? कारण मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल दाखवणार आहे गोष्ट. आता प्रॅक्टिकल करायचं आता आपल्याला. किती लोकांना प्रॅक्टिकली हा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे? गड किल्ल्याचा जो विषय आहे तो प्रॅक्टिकली किती लोकांना एक्सपिरियन्स घ्यायचा आहे? तेही तुमच्या घर बसल्या. तेही तुमच्या घर बसल्या. तुम्हाला कुठेही जायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या घरात बसून गड किल्ल्यांचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय. मी सांगेन त्या पद्धतीने, आणि त्याला काही खर्चही नाहीये. आतापर्यंत दुर्गप्रबोधिनीमध्ये ज्या ज्या गोष्टी महाराजांच्या कृपादानाने आपण घेत आहोत ते कुठेही घेतले जाऊ शकत नाही. तुमच्यापैकी किती लोकांना गडाचा ओरा, गडाचं आभामंडळ बघायचं आहे घर बसल्या? तुम्ही तुमच्या निकटवर्तींना पण सांगा, जे शिवप्रेमी त्यांना पण सांगा, अरे घर बसल्या तू असं असं करू शकतोस, घर बसल्या तुला या सगळ्या गोष्टी करतील. मग हे सांगण्याचा माझा विषय असा आहे की ज्या गडांवरती निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी घालवण्याचा प्रयत्न करा. ज्या गडांवरती देवस्थानं आहेत पण गडपुरुष नाही आहेत, त्या विस्थापित गडपुरुषांना तिथे बोलवण्याचा प्रयत्न करा. कारण ते गड किल्ल्यांचा पाठीचा कणा आहेत. गडपुरुष आहेत, गडपुरुष होते म्हणून महाराज मोहिमेसाठी बाहेर जायचे गडपुरुषांच्या जबाबदारीवरती. तर मी जर ज्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये देतोय त्या गोष्टी जर तुम्ही घर बसल्या जर त्याचं अध्ययन कराल तर तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा. तुम्ही हजार हातांनी काम करू शकता. महाराजांचं हजार हातांनी काम करू शकता. तुम्हाला किती जणांना अशा पद्धतीचे काम करायचे आहे जेणेकरून आपल्याला आपल्या महाराजांची जी काही आत्मानुसंधानात्मक भूमिका आहे ती प्राप्त होईल. चला, आनंद वाटला. तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं तर मी तुम्हाला सांगेन काय करायचं. बर बर, चला लाईक पण करा, लाईक पण करा, आणि तुम्ही तुमच्या टाइमलाईन शेअर पण करा. तुम्ही लाईक सुद्धा करा, तुम्ही तुमच्या टाइमलाईनवरती शेअर पण करा, तुम्ही सेव्ह पण करा लाईव्ह सेशन, म्हणजे तुम्हाला बघता येईल, सगळा अभ्यास करता येईल तुम्हाला. आणि हा अभ्यास तुम्ही तुमच्या लहान मुलांना पण द्या. जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना आई जिजाऊचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ऋणानुबंध जर त्यांना समजवले तर कुठलीही व्यक्ती मोठी ज्यावेळेला होते किंवा लहान मुलं जेव्हा मोठी होतात तर त्यांच्यातले जे संस्कार जे आहेत ते त्यांच्या नजरेसमोर येतात. त्यांच्या नजरेसमोर फक्त आणि फक्त महाराज येतात आणि महाराजांनी ज्या पद्धतीने जीवन जगलं त्या पद्धतीने ते त्यांच्या आई वडिलांच्या अधीन राहून जीवन जगू शकतात. तर माझं असं मत आहे की तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा आपल्या या दुर्गप्रबोधिनी उपक्रमामध्ये तुम्ही त्यांना सहभागी करा, जेणेकरून त्यांना संस्कारक्षम बनवताना तुम्ही कुठलीही कमतरता नाही ठेवणार. म्हणजे मोठेपणी त्यांच्या तुम्हाला एक दिलासा मिळेल की नाही, आम्हाला आमच्या मुलांचा आधार आहे, आम्हाला आमच्या मुलांकडून खूप चांगल्या गोष्टी अनुभवायला येतात, आम्हाला एक समाधान मिळतंय. तर दुर्गप्रबोधिनीमध्ये लहान मुलांनाही सहभागी का करावं? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं आता ज्या पद्धतीचे आपल्याकडे अनुसंधानात्मक प्रयोजन आहे त्यात गडपुरुषांचा जो विषय आहे तो मुलांना कळायला पाहिजे.
सांगू का तुम्हाला कसं कसं करायचं, कसं बघायचं? ते खूप सोप्पा आहे हा विषय, खूप सोप्पा विषय आहे हा. तुम्हाला काय सांगू का मी? काही खर्च पण नाहीये, काही खर्च पण नाहीये. चला ठीक आहे. हारपुडे ताई म्हणतात सांगा. बरं, अवश्य सांगतो ताई. त्यांना मुक्ती मिळते का? ते माझ्या हातात नाही ना मुक्ती मिळते. मला एकच माहिती आहे, त्यांनी नेहमी महाराजांना वाहून घेतलं. महाराजांच्या ड्युटीमध्ये ते 24/7 असतात. आता एक काम करायचं, कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात जायचं. स्टेशनरी माहिती तुम्हाला लोकांना? स्टेशनरीचं दुकान असतं जिकडे सगळे साहित्य मिळतं, शालेय, एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये प्रिझम मिळेल तुम्हाला. प्रिझम माहिती तुम्हाला? प्रिझम कधी तुम्ही गुगल करा, इमेज बघा. प्रिझम माहिती का? प्रिझम पिरामिडच्या आकाराचा एक प्रिझम असतो बघा. प्रिझम, प्रिझम, PRISM, प्रिझम. त्रिकोणी असा प्रिझम असतो, माहिती आहे? प्रिझम माहिती आहे का तुम्हाला लोकांना? अरे तुम्ही लोक उत्तर तर द्या रे. प्रिझम माहिती की नाही माहिती? प्रिझम, PRISM, प्रिझम. तुम्हाला कुठल्या दुकानामध्ये प्रिझम मिळेल छोटावाला? आता जोपर्यंत प्रिझम तुम्हाला माहिती आहे, तो जोपर्यंत तुम्ही नाही सांगू शकत प्रिझम काय असतं, तोपर्यंत मी काय पुढे बोलू नाही शकत. पारदर्शी प्रिझम घ्यायचा आहे, कलरफुल नाही घ्यायचा. ठीक आहे? पारदर्शी प्रिझम घ्यायचा आहे, छोटा घ्यायचा आहे. एवढा छोटासा प्रिझम येतो. ठीक आहे? प्रिझम घ्यायचा आहे. प्रिझम त्रिकोणी असतो. ठीक आहे? त्रिकोणी असतो, त्याला 3 ऍक्सेस असतात, XYZ, आणि खाली बॉटम असतं. पिरॅमिड कसं असतं आपलं? हे पिरॅमिड कसं असतं त्या पद्धतीने प्रिझम असतो. ट्रायंगल टिप, बरोबर बोलला तुम्ही, ट्रायंगल टिपचा प्रिझम. तो प्रिझम तुम्ही घ्यायचा आहे. नाही माहिती तर तुम्ही तुमच्या जाणकारांना विचारा, जाऊन स्टेशनरीमध्ये चौकशी करा. पिरॅमिड टाईपमध्ये असतो, एकदम सोपा. काचेचा असतो, कलरफुल नाही घ्यायचा. टोटल ट्रान्सपरंट घ्यायचा. काचेचा भेटला तर बेस्ट आहे. ठीक आहे? काचेचा भेटला तर एकदम बेस्ट आहे. एकदम परफेक्ट बोललात. प्रिझम घ्यायचा. हां. आणि ज्या गडाचा तुम्हाला ओरा बघायचा असेल, तर त्या गडाची ब्लॅक अँड व्हाईट, कलर नाही, कलर नाही, त्याची ब्लॅक अँड व्हाईट कॉपी घ्यायची. हां, आता कसं बोललात, फिजिक्स प्रॅक्टिकलला वापरतात. बरोबर बोललात, बरोबर बोललात. तर ज्या गडाचा तुम्हाला ओरा बघायचा असेल, तर त्या गडाची एक फोटोकॉपी घ्यायची. एक फोटोकॉपी घ्यायची आणि त्या फोटोकॉपी ब्लॅक अँड व्हाईटच पाहिजे, कलर नाही चालणार. ब्लॅक अँड व्हाईटच पाहिजे. आधीच क्लिअर करा. फोटोकॉपी कळाली का तुम्हाला गडाची? ब्लॅक अँड व्हाईट. हा, पारदर्शक पिरामिड ताई. बरोबर बोललो, बरोबर बोललात. हा. आणि लाईक पण करा, लाईव्ह सेशन आवडलं तर. सेशन आवडलं तर लाईक पण करा. आणि ह्याच्यामध्ये त्याच्यात तुम्हाला काय काय लागणार? एक पिरामिड लागणार आहे आणि एक त्या गडाची, ज्या गडाचं तुम्हाला रेकी करायचं आहे. लक्षात घ्या, तुमच्या घराचं नाही होणार हा. तुम्ही उद्या म्हणाल की मी माझ्या घराचा फोटो काढते ब्लॅक अँड व्हाईटचा आणि त्याची रेकी करते, ते होणार नाही. होणार नाही. विषय कळला? हा गडाचा विषय आहे, हा किल्ल्यांचा विषय आहे. तर त्या किल्ल्याचा फ्रंट फोटो म्हणजे मुख्य जो बुरुज आहे, मुख्य जो दरवाजा आहे, त्या दरवाजाच्या समोर तुमचा कॅमेरा असा राहिला पाहिजे की तो पूर्ण गडाचा फोटो त्याच्यामध्ये कॅप्चर झाला पाहिजे. आणि हा कॅप्चर झालेला जो फोटो आहे,
त्याची ब्लॅक अँड व्हाईट कॉपीच पाहिजे, कलर कॉपी नाही घ्यायची. कलर कॉपी नाही घ्यायची. विषय कळला? कलर कॉपी नाही घ्यायची, ब्लॅक अँड व्हाईटच कॉपी घ्यायची. इथपर्यंत कळालं? कळालं असेल तर हो बोला, नसेल तर नाही बोला. कळालं तर हो बोला, नसेल तर नाही बोला. म्हणजे तुम्ही सगळे समजूतदार आहात, अभ्यासू आहात, तुम्हाला सगळ्यांना कळतंय मी काय म्हणतोय ते. एक प्रिझम घ्यायचा आहे छोटासा. सेकंड, हा गुगलवरचे फोटो नाही चालणार. गुगलवरचे फोटो नाही चालणार, एक प्रॉपर फोटो काढला पाहिजे कॅमेऱ्याने. गुगलवरचा फोटो नाही चालणार, आधीच सांगतो. एक प्रॉपर एक टाइम, त्या टाइम ट्रॅव्हलिंगचा विषय त्याच्यामध्ये येतो. तो गुगलच्या फोटोमध्ये टाइम ट्रॅव्हलिंग कॅप्चर नाही करता येत. तुम्ही जो तुमच्या मोबाईलने काढणार किंवा कुठला डीएसएलआर कॅमेरा काढणार, तर डीएसएलआर कॅमेरा खूप चांगला आहे. किंवा मोबाईलने तरी ब्लॅक अँड व्हाईट काढता आलं तर करा. मोबाईलमध्ये तर फेंट ॲडजस्टमेंटची एक सेटिंग असते, त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटो निघतो. तर मोबाईलने तरी काढा. कधीही गड किल्ल्यांना व्हिजिट कराल तर असा काहीतरी व्ह्यू घ्या प्रॉपर, की ज्याच्यामध्ये टोटल गड कव्हर करता येईल तुम्हाला. गुगलवरचा फोटो नाही चालणार, आधीच सांगतो. उद्या जर गुगलचा फोटो घेतला, त्याची प्रिंट काढली, त्याने प्रिझम घेऊन बसला, तर तुम्हाला दिसणार नाही काहीच. कारण तुम्ही ज्या वेळेला फोटो तुमच्या डिव्हाइसनी काढता, त्यावेळेला त्याचा जो इसेन्स आहे त्याचा टाईमचा, तो त्याच्यामध्ये कॅप्चर होतो आणि ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तो जायला पाहिजे. असं नाही की कलर फोटो घेतला, त्याला मग तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट केलं आणि त्याची प्रिंट काढली आणि तो तुम्ही वापरला, तसं नाही चालणार. मॅन्युप्युलेशन नाही चालणार. ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे एक प्रॉपर रूट, त्या रूटवरच तुम्हाला चालावं लागेल. मग तुम्हाला व्यवस्थित कुठलाही गड किल्ला बघा, तुमच्या आवडीचा जो गड किल्ला आहे त्याचा एक फ्रंट बुरुजचा जो दरवाजा, मुख्य प्रवेशद्वार आहे, त्याला अनुसरून टोटल त्याची जी पूर्ण फ्रेम आहे, त्या पूर्ण वास्तूची, ती त्या फोटोमध्ये हॉरिझॉन्टली 1920x1080चा तरी पिक्सेल पाहिजे किंवा 4K जरी पाहिजे. म्हणजे हॉरिझॉन्टल 1920x1080 किंवा 4Kचा पिक्सेल पाहिजे. HQ म्हणजे हाय क्वालिटी. ठीक आहे. व्हिडिओ काढला, त्यातून स्क्रीनशॉट मारला तर चालणार नाही, तुम्हाला फोटोच लागणार त्याचा. एक फोटो जो ब्लॅक अँड व्हाईट आहे, तोच फोटो तुम्हाला लागणार. मग तो फोटो तुम्ही काढायचा आहे गड किल्ल्यांचा. तो फोटो काढल्यानंतर त्याची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे, त्याची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे. प्रिंट घेतल्यानंतर ती प्रिंट तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला, ज्यावेळेला सूर्यास्ताची वेळ असते, संध्याकाळची वेळ किंवा सकाळची वेळ घ्या, सूर्यास्त किंवा सूर्योदयाची वेळ असते, त्यावेळेला त्या फोटोवरती तुम्हाला बरोबर तो प्रिझम धरायचा आहे. प्रिझम धरल्यानंतर तुम्हाला बरोबर ती त्या गडाच्या बाजूला शेड्स दिसायला सुरुवात होतात. गडाच्या बाजूला व्यवस्थित शेड्स दिसतात तुम्हाला. जो त्या गडाचं जे ऍक्च्युअल जे त्याचा जो ओरा आहे, त्याचे शेड्स तुम्हाला दिसतात. जरा जुन्या बुकमधले ब्लॅक अँड व्हाईट फोटो चालतील का बघा, प्रयत्न करा सातपुते, प्रयत्न करा. तर त्यांनी त्यावेळेला काढले असतील तर त्याचा फायदा तुम्हाला होईलच. पण ब्लॅक अँड व्हाईटच फोटो पाहिजे. सेल्फ मेड नसलं तरी चालतंय, पण ब्लॅक अँड व्हाईटच फोटो पाहिजे. आणि मग प्रिझम तुम्हाला धरायचा आहे, आणि अप्पर कॉर्नर जो आहे प्रिझमचा, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी चष्मा नाही घालायचा. त्यावेळेला चष्मा घातला तरी त्याला प्रॉपरली तुम्ही फोकल लेन्समध्ये तुम्ही ऍडजस्ट करा. म्हणजे तुम्हाला त्याच्या अप्पर साईडला, पाठीमागची जी प्रिझमची साईड आहे अप्पर साईड, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या गडाचं पूर्णपणे त्याचं पूर्ण बॅकग्राऊंड तुम्हाला दिसेल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे बॅकग्राऊंड दिसतील. जर पूर्ण ग्रीन दिसला, समजून जा मी जे तुम्हाला सांगितलंय ते रेडिश
आणि येल्लोइशचं कॉम्बिनेशन दिसलं मग समजून जा तुम्हाला मी सांगितलंय ते. आणि जर प्युअर जर ब्ल्यू जर दिसलं तर समजून जा मी तुम्हाला काय सांगितलंय ते. म्हणजे तुम्ही लोकांनी कॅटेगराईज करा, तुम्ही लोकांनी टॅली करा. बरं, क्लॅरिटी आली का टोटल? प्रिझम फुटला असेल, प्रिझमला तडा गेला असेल, चालणार नाही, चालणार नाही. सगळ्या गोष्टीमध्ये तडजोड चालत नाही. जुगाडी इथे नाही चालणार. तुम्हाला फोटो तो लागणारच आणि तुम्हाला तो प्रिझम लागणारच. जर तुम्ही सगळ्यांनी, तुमच्यापैकी किती लोक हा प्रयोग करणार आहे मला सांगा. तुमच्यापैकी किती लोक हा प्रयोग करणार आहेत? तुमच्यापैकी किती लोक, आणि मुलांना द्या, मुलांना खूप आवडेल ह्या विषय करायला. मुलांना त्या गडांशी त्या किल्ल्यांशी तुम्ही जोडण्याचा हा एक दुवा आहे. घरी बसून करायचंच आहे तुम्हाला, कुठेच घर सोडून जायचं नाहीये. फक्त सूर्यप्रकाश येऊ दे संध्याकाळचा किंवा सकाळचा, त्याच्यात तुम्ही कृपया करून लक्ष द्या. तुम्ही सगळ्यांनी हा प्रयत्न करा. ऐका, तुम्ही सगळ्यांनी करा सातपुते, सगळ्यांनी करायचंय हा. प्रिझम उलटा नाही धरायचा, प्रिझम सरळ धरायचा आहे. प्रिझम उलटा नाही धरायचा. प्रिझमचं टीप जे आहे ते वरतीच राहणार आहे. प्रिझमचं टीप वरतीच राहणार आहे. हा चालेल, वसईचा किल्ला घ्या. तुम्हाला जो किल्ला आवडतो तो किल्ला घ्या. जे कल्याणला राहतात त्यांनी दुर्गाडीचा किल्ला घ्या. हा, जे ठाण्याला राहतात त्यांनी घोडबंदरचा किल्ला घ्या. काय, जे मुंबईला राहतात त्यांनी वसईचा किल्ला घ्या. जे पुण्याला राहतात त्यांच्याकडे तर एकदम भरपूर किल्ले आहेत त्यांच्याकडे. जे नाशिकला राहतात त्याने पळसदरीला जा. आपलं तिथे पळसदरी काय म्हणतो मी, आपला कुठला तो भंडारदराला जा. भंडारदराला किल्ले आहेत. म्हणजे काय की तुम्हा लोकांसाठी जर तुम्ही हा उपक्रम जर सांगितल्याप्रमाणे जर राबवलात ना, तर तुमच्या मुलांना त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करा. मुलांना जरा बघू दे की काय त्याच्यामध्ये रहस्य लपलेलं आहे. मुलांना द्या, मुलं लवकर शिकतील बघा. तुमच्या मुलांना करायला द्या. तुमच्यासोबत जे नातेवाईक आहेत, तुमच्यासोबत जे तुमचे ओळखीचे आहेत, जे शिवप्रेमी आहेत, जे संशोधनात्मक रिसर्च करणारी लोक आहेत, त्यांना तुम्ही हे करायला द्या. त्यांना तुम्ही करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आज गुरुवार आहे ना, तुम्ही मला रविवारी, हा रायगड करा, रायगड करा. तुम्ही रविवारी मला कमेंटमध्ये सांगा. जर तुमच्यापैकी जर कोणी जर करणारा असेल तर मला तुम्ही रविवारी सांगा. आणि जर एक एक विषय सांगू का, जर तुम्ही सगळ्यांनी जर बरोबर जर समजा केलं ना, तर आता गड किल्ल्यांचं मी तुम्हाला सांगितलं. भविष्यामध्ये माणसाला कसं ओळखायचं ते पण सांगेन मी तुम्हाला. धावेल, तुमचा आवडीचा किल्ला जो असेल तो धावेल. तुम्ही आता गड किल्ल्यांचं करताय ना, करा हे व्यवस्थित. जर तुम्ही सगळ्यांनी केलं तर भविष्यामध्ये माणसाला कसं ओळखायचं, त्याचे पॅरामीटर्स काय आहेत ते पण सांगेन. म्हणजे उद्या तुम्हाला कोणी फसवणार नाही, तुम्हाला कोणी चुना लावणार नाही, तुम्हाला कोणी शेंड्या लावणार नाही. रामशेष पण चालेल भाऊ, रामशेष पण चालेल. चालेल, तर तुम्ही पहिले गड किल्ल्यांचा प्रयोग करा. लहान मुलांनाही सांगा की महाराजांच्या काळापासून हा गड किल्ला कशा पद्धतीने बदलला, याची एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं ह्याचं ऍक्च्युली चेंज झालं. तिथे गडपुरुष होते की नव्हते. नव्हते तर मग त्याचं एक कॅटेगरेशन होतं. होते पण विस्थापित झाले त्याचं कॅटेगरेशन वेगळं आहे. आणि होते आणि आजही आहे त्याचं कॅटेगरेशन आहे.
माणसं तर सांगणार आहे, पण ते आता नाही सांगणार. पहिले गड किल्ल्यांचा अभ्यास करा. घर घर मला तुमच्याकडे लोकांकडून घरचा अभ्यास पाहिजे. मला अधिकार आहे की नाही घरचा अभ्यास द्यायचा ते सांगा. जर मी तुम्हाला कोणा सांगितलं की मला तुमच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास पाहिजे, तर मग मी तो अधिकाराने मागायचा की नाही मागायचा? आणि जर महाराजांचा अभ्यास जर तुम्हाला लोकांना करायचा असेल, आत्ताच नाही सांगणार, नाही सांगणार. मला पहिले तुम्ही घरचा अभ्यास करून दाखवा. मला गड किल्ल्यांचं संशोधन करून दाखवा. मला गड किल्ल्यांचं संशोधन करून दाखवा. मी सांगणार नाही. पहिले मला जे पाहिजे ते द्या. हा शनिवार वाडा पण चालेल ताई, लाल महाल पण चालेल, ताजमहाल पण चालेल. माझं एकच मत आहे. आज जर मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की जर गडपुरुषांच्या शोधामध्ये मी आहे, त्यांना त्यांच्या स्थानी स्थानबद्ध करायचं असेल, तर जी भूमिका माझी आहे ती भूमिका मी तुमच्यासमोर स्पष्ट करतो. म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये पारदर्शक आणि प्रामाणिक वृत्तीने सहभाग घेऊ शकता. आणि तुम्हाला मी एज्युकेट करतोय कसं महाराजांचं जे काही टाइम ट्रॅव्हलिंग आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हायला पाहिजे. काय झालं जोशीताई? इम्पॉसिबल काय आहे मला सांगा. इम्पॉसिबल इट सेल्फ आय एम अ पॉसिबल. मला एकच म्हणायचं आहे. सगळ्यात पहिले स्टेप आहे की जे मी तुम्हाला सांगितलं ते पहिले तुम्ही चालू करा. छत्रपती शिवरायांना जाणून घ्यायचं असेल तुम्हाला, तर तळागाळामध्ये ग्राउंड लेवलला ग्रास रूट लेवल पासून मेहनत करायला सुरू करा. ग्रास रूट लेवल पासून. मग ग्रास रूट लेवल म्हणजे काय की गड किल्ल्यांचा अभ्यास न भूतो न भविष्यती. गड किल्ल्यांचा अभ्यास करायला सुरू करा. हो ताई, सगळ्यांना सगळं देणार आहे श्रीराम. दाता आहेत परमेश्वर, सगळ्यांना सगळं देतं. अरे आज काय आध्यात्मिक प्रश्नच नाही आले मला. हे प्रश्न तरी विचारा कोणी. 12 वाजून 4 मिनिटं झाले. काहीतरी आध्यात्मिक प्रश्न वगैरे काय आहे की नाही आज? पितृ पंधरवड्यामध्ये तर्पण सेवा करा. तर्पण सेवा करा, काही खर्च करू नका. तर्पण सेवा करा, एकदम इझी आहे. चांगलं आहे. भस्म गणपती सुंदरच आहे ताई, आणि असं करायलाच पाहिजे. अच्छा, दादा दत्तकृपा असेल तर अंगठा घालण्याची काय गरज पडते? अच्छा, मी ज्या अंगठ्या घातल्यात ना, या अंगठ्या या प्रकृतीसाठी घातलेल्या आहेत. प्रकृती म्हणजे काय? ही जी स्थूल प्रकृती असते ना, तर त्याच्यामध्ये वात, कफ, पित्त याचं संतुलन लागतं. नशीब बदलण्यासाठी या अंगठ्या नाही घालत आम्ही लोक. कारण का आमचं नशीब जे आहे ना, ते श्री दत्त नामाने जोडलेलं आहे. कळलं? पण हे शरीराची जे दिवसभराची जी हालचाल आहे, शरीर जे संतुलित राहावं, शरीरामध्ये वात कफ पित्ताचा त्रास न व्हावा, त्यासाठी त्या अंगठ्यांचा समन्वय केलेला आहे. नशीब घडावं, नशीब बदलावं, त्यासाठी आम्ही अंगठ्या नाही घालत. कळलं? आमचं नशीब फक्त आणि फक्त दत्त आहे. त्याच्यामुळे सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर मध्ये फरक असतो. आधी तो ओळखायला शिका.
जर तुम्ही दत्तनाम घेताय तुमच्या मुखामध्ये तर तुम्ही सूक्ष्म देहाचे कारक आहात का? जर नसाल तर तरी सूक्ष्म देहाचे कारक व्हायला शिका आणि मग तुम्ही ठरवा की तुम्ही काय प्रश्न करायचा. विषय कळला? कोणालाही कुठल्याही आध्यात्मिक अनुसंधानातल्या व्यक्तीला चर्मचक्षूंनी मोजता येत नसतं. कुठल्याही आध्यात्मिक अनुसंधानात व्यक्तीला चर्मचक्षूंनी मोजता येत नसतं. त्याला तुम्ही सूक्ष्म अवलोकन केलं पाहिजे. त्याच्या सूक्ष्म शरीराचा अर्थ त्याच्या अभिव्यक्तीचा तुम्हाला अभ्यास झाला पाहिजे. तरच तुम्हाला कळतं की हा खरोखर आध्यात्मिक अनुसंधानाचा व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये अग्रेसर आहे की तो दिखाव्याची भूमिका करतो. विषय कळला का नाही कळला? जर नाही कळला तर परत एकदा हे लाईव्ह सेशन बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी कळेल. स्वप्नात शिवपिंड दिसणं चांगलं आहे ताई. तर्पण सेवा काय हे सांगायला वेळ नाही. तुम्ही काय करा, प्रतिनिधीला कॉन्टॅक्ट करा, तर्पणचा व्हिडिओ घ्या आणि तर्पण सेवा करा. प्रतिनिधीला कॉन्टॅक्ट करा आणि तर्पण सेवा करून टाका. काही करायची गरज नाही. बाकीचं तर्पण जरी कराल तरी तृष्णा वागते. असू देणारे तुम्ही लोक स्थूल देहाला बघता. आध्यात्मिक जीवन जगताना अध्ययन आत्म्याचा शब्द आहे आध्यात्मिकचा. मग तुम्ही स्थूल देहाला बघाल तर तुम्ही नेहमी भटकत राहणार. तुम्हाला कोणीही आधार देणार नाही. तुम्ही सूक्ष्म अवलोकन करायला पाहिजे. हा रोज तर्पण करा, रोज तर्पण करा पितृपक्षामध्ये. जरा वास्तुत वासुदेवता मूळ पुरुष आणि क्षेत्रपाल यांचा काय संबंध? संबंध फार मोठा आहे. क्षेत्रपाल म्हणजे काळभैरव. काळभैरव सरकारामध्ये वास्तू पुरुष येतो आणि तो घराच्या अग्नेय दिशेला असतो. चालतंय, मार्केटमध्ये डिजिटल जपमाळ मिळते, करून टाका. चला, आनंद आहे. अरे सप्तचक्र काय फेसबुक लाईव्ह आहे ना का व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून जागृत होत का रे? हा, बोललं आणि ऐकलं आणि झालं असं आहे का? काही पण प्रश्न करता रे, काही प्रश्न मांडता, काही बेसलेस प्रश्न करत नका जाऊ. काहीतरी मूलभूत प्रश्न करा जो तुमच्या प्रगतीशी जोडलेला आहे, तो तुमच्या पिंटाशी जोडलेला आहे. सप्तचक्र काय फिल्मी आहेत काय? सप्तचक्र फिल्मी आहेत का की तुम्ही तुम्ही ऐकलं आणि मी बोललो आणि ते जागृत झाले? यांना असं वाटतं की चक्र मार्केटमध्ये विकायला ठेवलेले. तुम्ही चौकशी केली की तुम्हाला पटकन भेटणार आणि तुम्ही इडात घालून फिरणार चक्र. हा, इतकं इझी आहे का रे चक्र 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 करणं? चक्रावून जाल ना तुम्ही जीवनामध्ये, चक्राच्या भानगडीत पडाल. तुम्ही दत्तसेवेवरती कॉन्सन्ट्रेट करा. चक्राच्या भानगडीत का पडता? चक्रावून जाणार तुम्ही चक्रामध्ये. आनंद आहे, आनंद आहे. अरे असं नाहीये गवळी. पितृ पंधरवड्यात सर्व वाईट शक्ती फिरतात, मोकळे असतात. तर अरे असं नाहीये. पितृपक्ष तर उलट चांगला पक्ष आहे. जरा एलिमेंट्स बद्दल सांगा ना, अर्थ सांगत होतात. अच्छा, एलिमेंट्स बद्दल सांगू. हम्म. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. अच्छा, महाराजांच्या भक्तांनी मांसाहार नाही करायचे, ते भक्त आजारी पडले तर त्यांना मांसाहार औषधं खातात, आता काय करावे? आता त्याला पर्याय नाही ना, देह आहे ना, स्थूल देह आहे ना, स्थूल देहासाठी तुम्हाला औषधं घ्यावी लागतात, तुमचे डॉक्टर सांगतात तुम्हाला औषधं घ्यायला, तर आपण काय बोलू शकतो सांगा? दादा, आज्ञा चक्राप्रमाणे पुढच्या चक्राची माहिती द्या. आधी आज्ञा चक्राची प्रॅक्टिस कोणी केली ती सांगा. पुढचं पाठ आणि मागचं सपाट नको. आज्ञाचक्राची जी माहिती सांगितली होती त्याची प्रॅक्टिस कोणी कोणी केली आज्ञाचक्राची, इथे मला सांगा, म्हणजे मी पहिले 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 क्रॉस क्वेश्चन करणार. आज्ञाचक्राबद्दल डिटेल सांगितलं होतं. दादा, मलंगडला कधी जाणार? परत जाऊ कधीतरी ताई, किती वेळ लागतोय पोचायला? आज्ञाचक्राची प्रॅक्टिस किती लोकांनी केली? आणि आज्ञाचक्राची प्रॅक्टिस करताना त्यांना स्पष्ट साधना चालू होती तेव्हा खूप शरीर पण ते विसर्जन विभूती लावल्यावर खूप छान वाटले. होणार असलं ताई, खूप चांगलंच आहे ते. आज्ञाचक्राची प्रॅक्टिस किती लोकांनी केली? आता तुम्हाला बाकीचे म्हणाल की आम्हाला विशुद्धी चक्र पाहिजे, आम्हाला अनाथ पाहिजे, सगळं पाहिजे तुम्हाला, सगळे चक्र गळ्यात घालून फिरायचे, पण एका चक्राला पचवू नाही शकत. हा, तुम्हाला बरं 7 चक्र पण कमी पडतील रे, एवढ्या चौकशा करता. आज्ञाचक्राचा अनुभव कोणाकोणाला आला? पॉझिटिव्ह अनुभव कोणाला आला? निगेटिव्ह अनुभव कोणाला आला? पट्टापट सांगा, मी तुम्हाला इथं मदत करायला बसलेलो आहे. जागेवर मोकळं करून देईन तुम्हाला, फक्त मला कन्फर्म मला सांगा की मला असं झालं, मला तसं झालं, मला असं वाटलं, मला तसं वाटलं. कोणाला डेव्हलपमेंट झाली का? कोणाला डोकं दुखलं का? कोणाला काय झालं? मला सांगा जरा. लाईव्ह सेशनमध्ये आपण काय येतो की तुमचे प्रश्न मिटले पाहिजेत. आज्ञाचक्र म्हणजे खूप पॉवरफुल चक्र आहे, शिवनेत्र आहे साक्षात. त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. अरे वा, आज्ञाचक्र स्पंदन जाणतात, खूप छान, खूप चांगली डेव्हलपमेंट आहे. पवार खूप चांगली खूप चांगलं सराव झालेली, डोकं वाटतं, थंड वाटतं, डोकं शांत, खूप चांगली डेव्हलपमेंट आहे. आता हे सोडू नका, आता हे सोडू नका, पुढे पुढे सरकत राहा सांगितलेली क्रिया करून. स्थिर व्हायचं, 20 मिनिटासाठी स्थिर व्हायचं कमीत कमी. अरे वा, दत्त दिसतात मला, खूप चांगले ताई, त्याला सोडायचं नाही ताई, सकारात्मक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. डोकं जड झालं का? डोकं जड झालं त्याचं पण कारण सांगतो. दैवी अनुभूती आली, खूप चांगलं झालं. कपाळावर दाब जाणवतो, दाब जाणवणारच ताई, दाब जाणवणारच. डोकं का दुखायला लागतं की तुम्हाला एकदम जवळ बघायची सवय नाहीये ना, म्हणून डोकं दुखतं, पण थोडी प्रॅक्टिस होऊ दे, मग नाही दुखणार. कारण डायरेक्ट भुरकुटी मध्याला तुम्ही तुमचे डोळे एकत्र करताना, त्याच्यामुळे इतका जवळ कधी तुम्ही आयुष्यात पाहिलं नसतं. म्हणून एकत्र एकदम बघितलं की मग तो थोडा त्रास होतो. शरीरात आहे वाईट शक्ती, मग उतारे काढा आणि ती शक्ती बाहेर काढा पांढरे. लाल प्रकाश दिसणं चांगलं आहे. लाल प्रकाश दिसणं म्हणजे पृथ्वी तत्वाचं काहीतरी त्याच्याशी घेणं देणं आहे. कळलं? म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला लोकांना चांगलं काहीतरी अनुभव. केसरकर, केसरकर एवढी घाई नाही करायची. केसरकर थोडंसं 1 मिनिटाचा वेळ द्या पहिले, मग हळूहळू वाढवा.
वाह मिसेस ना, तुमच्या शिवपिंड दिसली, शरीर थंड पडले, खूप छान झालं. सवय झाली तर नाही दुखत, एकदम खरं आहे. आनंद आहे, आनंद आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यामध्ये आज्ञाचक्राचं तुम्ही अनुसंधान साधताय. हा, आज्ञाचक्राचं अनुसंधान साधताय. अच्छा. चला एक काम करतो मी तुम्हाला आता ना, एलिमेंट्सची इन्फॉर्मेशन देतो. आता तुम्हाला गड किल्ल्यांचं मी सांगितलं ओरा कसं बघायचं. हा, आता त्याचीच इन्फॉर्मेशन इन डेव्हलपमेंटमध्ये तो म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये कसं कशा पद्धतीने तो ओरा तोच काय येतो ते पण सांगतो. हा, म्हणजे तुम्हाला टोटल कलरचं तुम्हाला रंगज्ञान जे आहे ना, ते रंगज्ञान तुम्हाला होईल. रंगज्ञान झालं पाहिजे तुम्हाला, म्हणजे कुठला ओरा तुम्हाला समजा दृष्टांतामध्ये पण काय दिसलं तर तुम्हाला त्याचं रंगज्ञान झालं पाहिजे. तुम्ही आमचे आजीवन साधक होऊ शकता चव्हाण, तुम्ही होऊ शकता चव्हाण. होऊ शकतं. आता गडांचं मी तुम्हाला टोटल 3 कॅटेगरीज दिल्या. पहिल्या गडामध्ये तुम्हाला ग्रीन कलरचा ओरा दिसतो. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये गडाला तुम्हाला ब्ल्यू कलर, तुम्हाला रेड अँड येल्लो कलरचं तुम्हाला त्याच्यामध्ये कम्प्लेक्शन दिसतं. ठीक आहे. आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला ब्ल्यू कलरचा ओरा दिसतो. तर ते प्रिझम वरती तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय, सवय प्रॅक्टिस करायची आणि मला लाईव्ह सेशनमध्ये सांगायचंय पुढच्या वेळेला. हं? मला लाईव्ह सेशनमध्ये सांगायचंय. आता याच्यामध्ये मी ज्यावेळेला पहिल्या गडावरती ज्यावेळेला आलो, ज्यावेळेला तुम्हाला मी तिकडे ग्रीन कलर सांगितला, तर ग्रीन कलर जो आहे हा हिरवळीचा कारक नाहीये. का की ही जी तुम्ही जी पावसाळ्यातली जी हिरवळ बघताय ना, ही हिरवळीचा ग्रीन कलर आणि ओराच्या ग्रीन कलरमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याला तुम्ही मिक्स करायचं नाही. नाहीतर तुम्ही बोला ग्रीन कलर म्हणजे गारव्याचा कलर. ठीक आहे, हा कलर नाही. ग्रीन कलर जो आहे, हा ग्रीन कलर हा पॉयझनस कलर आहे. हा पॉयझनस कलर आहे. विषय कळला? हा पॉयझनस कलर आहे. ग्रीन कलरचा ओरा जो आहे हा पॉयझनस कलर असतो. आपल्या बॉडीमध्ये आपल्या बॉडीमध्ये पित्त माहिती तुम्हाला, पित्त जे अन्न पचवायला पित्त लागतं ते हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आपल्या बॉडीमध्ये जे पित्त आहे, जे पोटामध्ये जे अन्न पचवायचं जे आहे, पोटामध्ये HCl माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना आपल्या? हो की नाही बोला. हवं तर गुगल करा. इथे डॉक्टर लोक असतील ना कोणीतरी, त्यांना विचारा. आपल्या पोटामध्ये डायजेशन जे 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 वापरलं जातं, पित्त. ताई पिरॅमिड शेपचा प्रिझम ताई. ठीक आहे. इथे जे डॉक्टर आहेत कोणी, त्यांना विचारा की पोटामध्ये डायजेशनमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं की नाही. मग आता त्या पित्ताचा रंग काय तुम्ही सांगा. जे ऍसिड आहे त्या ऍसिडचा रंग काय आहे. कोणी पित्ताच्या उलट्या केल्यात का आतापर्यंत? त्या पित्ताचा कलर काय असतो बॉडीमध्ये? पृथ्वी तत्वाची गोष्ट करतोय मी, एलिमेंटचा कलर, एलिमेंटचा तुम्हाला विचारतोय. बॉडीमध्ये असलेल्या पोटातल्या पित्ताचा कलर कुठला? पित्ताचा कलर कुठला? अरे तुमच्या बॉडीतलं, तुमच्याच पोटातलं पित्ताचा कलर तुम्हाला माहिती नाही. हिरवट रंग असतो. बघा गवळींनी आणि पवारांनी बरोबर उत्तर दिलं.
कफ नाही म्हणत आहे, कफ पिवळ्या रंगाचा असतो, पित्त कुठल्या रंगाचं असतं? हिरव्या रंगाचं असतं, हिरव्या रंगाचं असतं ताई. तुम्ही बघा, कधी लोकांच्या माझ्या मागे एक अपॉइंटमेंट झाली होती, त्याच्यामध्ये तोंडातून हिरव्या रंगाचं लिक्विड बाहेर येत होतं. एक गायकवाड म्हणून एक आयसीयू मध्ये पेशंट होते, हिरव्या रंगाचं लिक्विड त्यांच्या तोंडातून बाहेर येत होतं ऑटोमॅटिक. कळालं? तर ग्रीन कलर असं तुम्ही सगळ्यांनी गुगल करा, तुम्ही सगळ्यांनी युट्यूब बघा, तुम्हाला लोकांना नॉलेज मिळेल. तर हा जो बॉडीमधला सगळ्यात जो घातक द्रव आहे तो ऍसिड आहे, जो पोटामध्ये असतो आणि जो अन्नपचनाचं कार्य करतो. आणि हाच जो रंग आहे हिरवा, तोच त्या ओराचा कारक आहे. हाच त्या ओराचा कारक आहे. म्हणजे गड किल्ल्यांना जो हिरवा रंग दिसतो तो विषाचा दिसतो. म्हणजे त्या गड किल्ल्यांवरती बरेच असे काही कर्म घडलेले आहेत, ज्याचं परिणाम स्वरूप तो हिरवा रंग त्याला प्राप्त झालेला आहे. ग्रीनरी आहे म्हणून हिरवा रंग नाहीये. ग्रीनरी जी पावसाळ्याची असते ना, ती क्षणभंगूर असते. लक्षात घ्या ना. तर तुम्ही तुमच्या पावसाळ्यातल्या ग्रीनरीला डोळ्यासमोर ठेवून हिरव्या रंगाला जज कराल, ते एकदम चुकीचं आहे. पावसाळ्यातली ग्रीनरी वेगळी आणि ओराचा हिरवा रंग वेगळा, दोघांमध्ये फरक आहे. दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे. तर हा जो हिरवा रंग आहे हा तुमच्या पृथ्वीतत्वाशी जोडलेला आहे. पृथ्वीतत्वामध्ये जो हिरवा रंग आहे, हा ताई बरोबर, ग्रीनिश ताई बरोबर. हा हिरवा रंग जो ओरामध्ये दिसतो तुम्हाला, एनर्जी दिसते जी हिरव्या रंगाची, ती विषाची कारक आहे. विषय कळला? विषाची कारक आहे. आता ज्या पुढे सरकलो आपण, पुढचं जे आहे गड किल्ले, त्याच्यामध्ये आपण आलो. त्याच्यामध्ये तुम्ही प्रिझममध्ये बघाल, ब्लॅक अँड व्हाईट फोटो जो तुम्ही काढलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर रेड आणि येल्लो कलरचं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसतं. रेड आणि येल्लो कलरचं कॉम्बिनेशन दिसतं. आता रेड आणि येल्लो कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये जो रेड कलर आहे तो तो रेड कलर, त्या आभामंडळाचा जो रेड कलर आहे जो तुम्ही त्याच्यामध्ये बघितलेला आहे, तो रेड कलर म्हणजे तो गड किंवा तो किल्ला त्या पृथ्वी तत्वाशी किंवा त्या जमिनीशी सिंक्रोनाइज झालेला आहे. सिंक्रोनाइज होणं वेगळं. लक्षात घ्या मी काय म्हणतो. तो गड किल्ला त्या जमिनीशी अर्थात त्या पृथ्वी तत्वाशी सिंक्रोनाइज झालेला आहे, म्हणजे तो तिथला रेड कलर दाखवतो. रेड कलर. ठीक आहे. त्याच्यामध्ये जो येल्लो कलर दिसतो, तो येल्लो कलर म्हणजे सोनेरी, सूर्याची सोनेरी जी किरणे आहेत त्यातून जी प्रभावित किरणे जी आहेत, त्या ओराची ती येल्लो कलर जो आहे तो त्या सोमावतीचा कारक आहे, जी सोमावती त्या देवस्थानांमधून येते. म्हणजे दोन्ही बाजूनी गोष्टी घडलेल्या आहेत. एक जमिनीचा पण कारक आहे, तिथे रेड कलर दिसतो आणि तिथे येल्लो कलर दिसतो. तिथल्या देवस्थानाकडून ती ऊर्जा प्रवाहित होते. तर टाइम ट्रॅव्हलिंग मी तुम्हाला या विषयावरती येणार आहे. आता हे झालं 2 मिनिटात, तर मी तुम्हाला टाइम ट्रॅव्हलिंगचं पण सांगणार आहे. तुम्हाला हे कळालं का? रेड आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशन कळालं का तुम्हाला? म्हणजे तिथे गडपुरुष आहेत पण ते विस्थापित आहेत, मग त्यांना आपल्याला स्थापित करायचं असतं. बरं, आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो गड मी सांगितला तो आहे ब्ल्यू कलरचा. हा सगळ्यात पॉवरफुल आहे. याचा जो ओरा आहे, याचा जो आभा आहे, हे ब्ल्यू कलरचा आहे. आणि ब्ल्यू कलर म्हणजे आकाश तत्व आहे. मनुष्य पृथ्वी तलावरती अग्नी, वायू, जल आणि भूमीचं संतुलन करू शकतो, पण आकाशाचं संतुलन नाही करू शकत. तर ज्या गडांवरती निळ्या रंगाचं आभामंडळ येतं ते गड आकाश तत्वाशी कनेक्टेड आहेत.
आणि त्यांच्यावरती देवस्थानही जागृत आहे, त्यांच्यावरती गडपुरुषांचंही अस्तित्व आहे. कळलं? आणि अशा गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे. ब्ल्यू कलरच्या आभा मंडळचं त्या गडाचं ग्रीनमध्ये कन्व्हर्जन नाही झालं पाहिजे, किंवा येल्लो रेडमध्ये नाही झालं पाहिजे. त्यांना ब्ल्यूमध्येच राहायला पाहिजे, कारण की ते आकाश तत्वाशी कनेक्टेड आहेत. आकाशाचा रंग कुठला? आकाशाचा रंग कुठला? आकाशाचा रंग कुठला? आता हा लाईट ब्ल्यू, ब्ल्यू कलर, ब्ल्यू कलर हा तरी आकाशाचा रंग आहे. तर हाच ब्ल्यू कलरचा जो ओरा आहे अतिशय पवित्र असतो. कळलं का? की ते आकाश तत्वाशी जोडलेला असतो. आकाशी, बिलकुल. अरे तुम्ही उदाहरण घ्या ना, आता फेसबुकचं लाईकचं जे बटन आहे अंगठ्याचं, त्याच्यामध्ये पण बघा तुम्हाला तो ब्ल्यू कलर दिसेल बघा. जर तेच ब्ल्यू कलर त्याने समजा ब्लॅक केलं, रेड केलं, ग्रीन केलं, तर तितका इम्पॅक्ट होणार का माइंडवरती? तितका इम्पॅक्ट होईल का त्या लाईक बटनचा माइंडवरती? नाही होणार. विषय कळला बघा. ब्ल्यू कलर आहे बघा. मग हा निळा रंग आहे. हा निळा रंग आकाश तत्वाचा प्रयोग. आकाश तत्व हा मनाचा कारक आहे, हा ब्रह्मांडीय मनाचा कारक आहे. तुम्हाला टोटल क्लॅरिटी आली का कॅटेगरायझेशनची? तुम्हाला टोटल क्लॅरिटी आली का सगळ्यांना? दादा विस्थापित म्हणजे किंजल गडावर तुम्हाला जो अनुभव आला तो असाच ना? हो ना, बरोबर बोललात तुम्ही. जो आला तोच अनुभव मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही नंतर मग त्याला सगळ्यांना टॅली करत जा. जर तुम्ही सगळ्यांनी सांगितलेल्या प्रिझमचा जर अभ्यास केलात ब्लॅक अँड व्हाईट फोटोवरती गडाच्या, तर तुम्ही लोक ज्यांना प्रॉपरली कलर कम्प्लेक्शन ओराचं दिसेल गडाचं, तेच पुढे जाऊन टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये सहभागी होऊ शकतात. टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये कसं की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जे मावळे होते, त्या मावळ्यांचं कार्य त्या वेळेला टाइम ट्रॅव्हलिंगमध्ये जाऊन तिथे साक्षी रूपाने बघण्याची जी कला आहे ती कला प्राप्त होऊ शकते. म्हणून तुम्हा सगळ्यांना मी घरचा अभ्यास दिलाय. प्रत्येक जण त्याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे. तुम्हाला पण आणि तुमच्या मुलाबाळांना पण तुम्ही हे सगळं शिकवा. टाइम ट्रॅव्हलिंग खूप इम्पॉर्टंट. उद्या गड किल्ल्यांवरती मी जाणार आहे, तिथे दुर्ग प्रबोधिनीच्या माध्यमातून. तर गड किल्ल्यांवरती तिथे जाऊन तर मी गडपुरुषांचं कार्य तर करणारच आहे, पण मला त्याच्यासोबत तुम्ही सगळे पण तयार झालेले पाहिजे. तर तुमच्या किती लोकांना तयार व्हायचंय? कारण मी तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कधीच भेद नाही केलेला आहे. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये मी कधीच भेद नाही केलेला आहे. तर तुम्हापैकी किती लोकांना तयार व्हायचंय? तुमच्यापैकी किती लोकांना शिवकार्यासाठी तयार व्हायचंय, की अशा पद्धतीने शिवकार्य आम्हाला करायचं आहे, अशा पद्धतीचं शिवकार्य आम्हाला करायचं आहे, साक्षात गडाच्या सान्निध्यात राहून गडपुरुषांना जोडून आपल्या अस्मितेचं आणि आपल्या संस्कृती संवर्धन करणं, देवस्थान संवर्धन करणं, हे तुमच्यापैकी किती लोकांना करायचंय? मग चला आजपासून कंबर कसा आणि घरचा अभ्यास करायला सुरुवात करा. कळलं? ही पहिली स्क्रीनिंग झाली, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिझमच्या माध्यमातून तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट फोटो तुम्हाला अभ्यासायचा आहे. मग एक फोटो घ्या, 2 फोटो घ्या, 3 फोटो घ्या, सराव करा. प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. सराव करा. प्रॅक्टिस विल मेक यू परफेक्ट. पण याच्यामध्ये माझी सगळ्यांना विनंती आहे, लहान मुलांना कृपया करून त्यात सहभागी करा. त्यांना इंटरेस्ट तयार होईल गड किल्ल्यांचा, त्यांना महाराजांबद्दल त्यांना एक प्रेम तयार होईल.
त्यांना मावळ्यांबद्दल एक प्रेम तयार होईल आणि त्यांच्यातून कुठला मावळा कधी उभा राहील आणि कधी महाराजांचं कार्य करेल हे आपण नाही सांगू शकत. गोलटकर, मला आनंद आहे गोलटकर. कधी येणार आहे कोकणातून घरी? ते कधी येणार आहात? चला 12:30 झाले, आता साइन आउट करायची परमिशन द्या. खूप जण आज कामामध्ये बिझी आहेत वाटतं. ठीक आहे, नंतर ते बघतीलच लाईव्ह, काही प्रॉब्लेम नाही आहे. साइन आउट करायची परमिशन द्या. सगळेजण आपलं कामातून दत्तसत्संग अटेंड करतायत, खूप मोठी गोष्ट आहे. दादा किल्ल्यांवर परमिशन आहे का माहिती नाही ना ताई, भेटेल ना परमिशन आपल्याला. हरकत नाही ताई, कर्म पहिले. चला आता साइन आउट करायची परमिशन द्या, 12:30 झाले आणि भेटूया आता शनिवारी रात्री सामूहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणामध्ये. शनिवारी रात्री भेटूया आता आपण सामूहिक साप्ताहिक नवनाथी. जय योगेश्वर भाऊ तोपर्यंत. ठीक आहे, चला आनंद आहे. भगवान दत्तात्रय स्वामी महाराजांच्या चरणकमलांचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना प्राप्त व्हावा, तुमच्या हृदयामध्ये दत्तचरण शाश्वत रूपाने स्थापित व्हावेत अशी मी महाराजांच्या चरणी पदोपदी विनंती करतो. जय योगेश्वर. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. सायनिंग आउट.